तर मी आज करणार आहे उकडलेल्या शेवग्याच्या पानांची भाजी। हे बघा उकडलेत पानं। ही भाजी मी आज करणार आहे आणि ही आहे टाकळा, शिजवून घेतलाय मी गरम पाण्यातून चांगला। याची पण आज भाजी करणार आहे। आता आपण कढईत तेल टाकूया। तेल जरा जास्तच टाकायचं। आता आपलं तेल गरम झालंय, आपण त्यात कांदा टाकूया। कांदा चांगला लाल होऊन द्यायचा। याच्यात आपण आता लसूण टाकूया। लसूण मी सालीसकट टाकलेला आहे, कारण सालीसकट टाकल्याने काय टेस्ट चांगली, म्हणजे त्याचा वास मस्त येतो भाजीचा। त्याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। तर कांदा आपला लाल झालेला आहे, आपण याच्यात टोमॅटो टाकूया। टोमॅटो सुद्धा आपल्याला चांगला शिजवून द्यायचा आहे व्यवस्थित। आता आपण ह्याच्यात हळद टाकूया, चटणी जरा जास्त टाकायची, टेस्ट चांगली येते। आणि आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता आपण ह्याच्यात थोडासा गरम मसाला टाकूया। आता आपला कांदा हा चांगला भाजलेला आहे। आता आपण ह्याच्यात आपला जो टाकळा आहे ना तो टाकूया। टाकळा मी बारीक शिजवलाय, त्याला पण चांगला परतून घेऊया। लागल तेवढंच मीठ टाकूया आपण ह्याच्यात, जास्त नाही टाकायचं ना, तर खारट होईल। बस झालं। आता ह्याला आपण 5 मिनिटं असं झाकून आतल्यात शिजवून घेऊ। हे बघा, ही आपली टाकळ्याची भाजी आता तयार झालेली आहे। हे बघा मी दाखवते, हे बघा किती छान झालेली। ही तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता किंवा चपाती सोबतही खूप छान लागते आणि आरोग्यासाठी सुद्धा ही खूप चांगली असते। तुम्ही पण नक्की ट्राय करा।